हॅलो सर सामना सुरू करूया आपण सामन्याला सुरुवात करतो आपण सुरुवातीला दोन्ही टीम लक्षात घ्या पहिल्या 5 विजेत्यांमध्ये ज्याचा हाय स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल हाय स्कोर आता देवट टीमच्या नावे राहिल्या 61 धावांचा तुम्हाला बाय पाहिजे असेल तर +1 बनवावे लागेल त्यासोबत दोन्ही बाजूने स्ट्राइक सोडली तरच ती रन ग्राह्य धरले जाईल नाहीतर बॅट्समन रिटर्न बोलवले जातील आपल्या स्विच मध्ये आणि कंपल्सरी चेसिंग हे महत्त्वाचे नियम विश ऑल द बेस्ट बोथ टीम दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा सुरुवात करतो आपण या सामन्याला दादरपाडा आणि गावठाणमध्ये आणि पहिलाच बॉल करण मडवी गावठाण संघाचा एक आक्रमक खेळाडू बॉलला पाठवलाय सीमा पलीकडे षटकार कमी वेळ आम्ही त्यासोबत कमी वेळ आणि कमी वयामध्ये सगळ्यात जास्त प्रचिती मिळवणारा लेफ्ट हँडेड सगळ्यात विध्वंसक फलंदाज म्हणून करणकडे पाहिलं जातं अंकुश टकले असतील या टीमचे खेळाडू आकाश टकले असतील यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स बऱ्याच मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये देत आले आणि षटकाराने आघात केलाय यश पाटीलचं स्वागत केलंय वेलकम 6 सुरुवात झाली संघाची पुन्हा एकदा त्या दिशेला परंतु एवढं एलिव्हेशन यावेळेस मिळालं नाही थोडंसं मला वाटतं बॅटच्या अगदी साइड एजवर हा चेंडू लागलाय परंतु रन मिळतील 4 कारण करण नेहमी आक्रमक असतो नेहमी त्याला पसंत आहे की जास्तीत जास्त धावा पॉवर प्ले मध्ये वसूल करणं अनेकदा गोलंदाजांना संभ्रमात टाकणारी फलंदाज आज आयकॉन म्हणून देखील आम्ही बऱ्याच रबर टुर्नामेंट मध्ये करणला बघितलं ग्रेट परफॉर्मन्स आता त्यांना देत असतो 10 रन पहिल्या 2 चेंडू गणित आले चांगली सुरुवात एक राईट स्टार्टची आवश्यकता असेल तो मिळालाय स्विचिट साठी तयार होता फुलटॉस बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं पाठला तिथे जरूर सुरू होता परंतु लगातार सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार इथे ठोकत असताना धावसंख्या सध्या फलकावर बघायला मिळते त्या 14 धावा सुरुवात चांगली झाली फलंदाजी करत असताना टीम गावठाणकडून एक बाजूला टीम सतीश मोती गावठाण आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम निशांत 11 दादरपाडा धावा झाले 14 ऑन बोर्डवर यश पाटील हो एक चांगला चेंडू बघायला मिळाला यश पाटीलचा इथे मात्र 1 रन पूर्ण केले जाईल करणची सुरुवातीला फटका खेळता क्षणी इच्छा नव्हती रन घेण्याची परंतु जसं बघितलं फिल्डर पासून बॉल खूप दूर आहे ही रन त्यांनी एकवटली गेली संघाचं समीकरण आणि वाढता स्कोरबोर्ड सिंगलला पुढे चाललाय पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करून दिली आणि एका दृष्टिकोनातून बघितलं तर करण ज्या पद्धतीने सुरुवातीचे 3 बॉलवर 3 मोठे फटके त्यांनी खेळले आणि त्यानंतर त्यांनी थोडंसं संयमाने घेतलं असं क्रिकेटचं बॉल म्हणतो ना आपण की बॉलच्या मेरिटनुसार खेळ हा झाला पाहिजे आणि त्याच पद्धतीने तो बॉलच्या अगदी मेरिटनुसार खेळ सध्या मैदानामध्ये करतोय 4 बॉल मध्ये आतापर्यंत 15 रन हवेत खेळ विश्रामी आहे क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय पहिल्यांदा तू मी दोघांमध्ये झालं हात झेल कोण पकडणार याचं कॉलिंग दोघांमध्ये झालं नाही याचा परिणाम हा झेल जमिनीला दास झाला अंकुश टकले याला मिळेल जीवनदान तुम्ही बॅटिंग करत असताना एखादा जर जे हवेत उडत असेल तर तुम्ही रन कडे लक्ष जरूर दिलं पाहिजे अंकुश त्याची रन जरूर सुरू ठेवली परंतु ऍज अ फिल्डर म्हणून तुम्ही कॉल केला पाहिजे दिस इज माय कॅच हा झेल माझा हा कॉल तुम्ही ऑपोजिशन अगदी जो समोर आपला खेळाडू टीम मधील उभा असतो त्याला दिला पाहिजे तो कॉलच अजिबात आला नाही या कारणास्तव हा झेल दान झाला करणसाठी हा चेंडू बॉलला पाठवला बनवलं या फटक्याला खरं तर बघायला गेलं तर हा चेंडू इतकाही खराब नव्हता चांगला होता तो यावून सुद्धा 1 पाऊल पुढे फटका आणि करण सुरुवात षटकाराने केली होती आणि शेवट देखील या ओव्हरचा षटकाराने केलाय पहिले षटक राहिले तब्बल 22 धावांचा दमदार सुरुवात करत असताना मैदानामध्ये करण मडवी
धाबा झाले 22 बिनबाद सुरुवात करत असताना थोडस वेगवान खेळ आपल्याला ठेवावं लागेल, कारण आता जवळपास 12:53 झाले आणि टोटल 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. एक संघ आज क्वालिफाय होईल. गुरुकृपा केबल नौपाडा चे अगदी प्रोप्रायटर रविराज भगत यांच्याकडून आज नाश्त्याची व्यवस्था इथे करण्यात आली. आमचे पाहुणे असतील, आमचे सगळ्या पाहुण्यांना त्यांच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटीसाठी त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. भव्य दिव्य असं क्रीडांगण आणि आज जर्मन चषकाची जबरदस्त क्रिकेट शृंखला इथे यशस्वीरित्या पार पडत असताना अगदी वेळेवर सकाळी सामने सुरू केले आणि तदनंतर एक चांगला वाटचाल सध्या टीमची सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये एकूण विचार केला तर 55 धावा केल्या होत्या. टीम अगदी आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर गावदेवी सुईनम आणि तदनंतर मागील मॅच मध्ये जवळपास 61 धावा केल्या. देवट टीम आणि त्यावर डिफेन्स केल्या. खूप चांगला फटका, गुणकौशल्याने भरलेला फटका बघायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. रन मिळतील 4 चौकार. निमिष मोहिते सध्या बॉलिंग ट्रॅकवर. दोन्ही टीम एकाच विभागामधून सातत्याने बिलॉंग करतात. धावसंख्या फलकावर एकंदरीत टोटल जो आहे तो 26 वर जाऊन थांबलाय. अंकुश साडे पुन्हा एकदा त्या दिशेने वारंवार गॅप शॉट सिलेक्शन करत असताना स्क्वेअर कटचा खूप चांगला फटका बॅकफुटला जाऊन अतिशय चांगली फलंदाजी करतायत मैदानामध्ये. सलग 2 बॉल आणि 2 चौकार एकाच दिशेनं. चांगले बॅटिंग आहे. हे जोडी विस्फोटक अंदाजानं आपला आघात आपल्या टीमला जो प्लॅटफॉर्म हवा आहे क्रिकेटमध्ये ज्याला आपण सुरुवात करत असताना फाउंडेशन इम्पॉर्टंट असतं ते फाउंडेशन बनवलंय, बेसिक बनवलंय आपल्या टीम साठी. या दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्सनं जेव्हा मागील मॅच मध्ये सुरुवातीचा खेळ सुरू होता देवट टीमचा सागर आणि त्याने जी सुरुवात केली होती त्याला साथ देत असताना आपण एक खेळाडू बघितलं तर समाधान देखील तशाच पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड होते सध्या मैदानामध्ये. हलक्या त्याला पुश करून कृष्ण अशाच पद्धतीचा हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून शॉर्ट स्क्वेअर लेगला हा खेळाडू आला. एक रन इथे पूर्ण करत असताना काही युक्ती प्रदर्शन आहे. जेव्हा जेव्हा चेंडूवर अटॅक करण्याची संधी मिळाली तेव्हा अजिबात ती संधी गमावली नाही. परंतु जेव्हा गोलंदाजाने चांगले चेंडू फेकले तेव्हा त्यांना रिस्पेक्ट ही जरूर दिली गेली. किरण मडवी आलेत. रायगडचा एक आणखी सुपरस्टार खेळाडू. संपूर्ण टेनिस खेळ विश्व प्रेम करतो ज्या फलंदाजावर सगळ्यांना हवाहवासा असा हा खेळाडू अपील लावली तिथे झाली. परंतु पंच सांगत असताना ऑफस्टिकला मिस करतोय हा बॉल. डॉट बॉल इथे सांगता होत असताना चांगली पंचांची भूमिका स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये असताना मयूर भेंडे आणि लेग अंपायरच्या भूमिकेत भानुदास भोपी. 31 पर्यंत सध्या संघ पोहोचलाय. ते मात्र पाडसू स्टाईलला खेळायचं होतं परंतु बॉल लेगस्टम्पच्या खूप बाहेर राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केला. अतिरिक्त रन इथे मिळेल. चांगला बॉल बघायला मिळाला. यॉर्कर लेनला पसंती दिली. तेवढा सन्मानपूर्वक आदरपूर्वक या बॉलला फक्त दिशा दिली. ढकलला हा चेंडू. 33 वर संघ पोहोचलाय. कदाचित अखेरचा चेंडू या षटकातील कारण एक बॉल इष्ट अगदी जरूर या ओव्हर मध्ये आला होता व्हाईटच्या स्वरूपाने. त्यामुळे 100 बॉल 7 चेंडूंचं षटक बघायला मिळेल. धावा पुढे पुढे चालले. संघाची धावसंख्या आहे सदस्यतेमध्ये 33 धावा ऑन बोर्डवर नोंदवले गेले. बॉल पुन्हा एकदा तयार झालाय. पुन्हा एकदा ओव्हर फुलटॉस हा चेंडू बघितला. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करते. चांगले फिल्डिंग देते. 1 रन मिळेल. स्ट्राईक ठेवतील अंकुश आपल्याकडे. ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांनी केला. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ हा मैदानामध्ये संपला आणि संघ पोहोचलाय 17.00 च्या सरासरीने 34 वर.
सन्माननीय प्रशांत म्हात्रे यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांना आम्ही विनंती करू या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. चला जास्त टीम मीटिंग नको प्लीज. वेळ वाचवावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण बघतो, IPL सारखी स्पर्धा तुम्हा आम्हाला सगळ्यांना आवडते. एखादा षटक संपल्यानंतर फक्त 1 मिनिटाचा अवधी दिला जातो आणि त्यामध्ये 1 मिनिटामध्ये लगेच फिल्डिंग पोझिशन सेट होते. टाइम इज मनी. वेळेला महत्व आपल्याला देता आलं पाहिजे, कारण म्हणतात की वेळ सांगू शकते आपल्याकडे पैसा, आपल्याकडे संपत्ती किती आहे, परंतु तुमची संपत्ती तुमचा पैसा सांगू शकत नाही की तुमच्याकडे वेळ किती शिल्लक आहे. त्यामुळे वेळेला महत्व आपण देता आलं पाहिजे. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये 9 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यापैकी हा 3रा सामना सध्या आपण मैदानात खेळतोय आणि वाजले ठीक 1. त्यामुळे फक्त जास्तीत जास्त आपल्याकडे 5 तास आहेत आणि त्या 5 तासामध्ये आपल्याला उर्वरित जे 6 सामने राहिलेत ते संपूर्ण कव्हर करायचे आहेत. या मॅच अजून 1 इनिंग आपली बाकी आहे आणि 2 षटक देखील. सगळ्या मैदानामध्ये 3ऱ्या षटकामध्ये तुषारला इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. व्हेरी शॉर्ट लाईन होती, परंतु खूप वेळ हवेमध्ये भरपूर उंची दिली, लांबी देता आली नाही. खूप चांगला प्रयत्न तिथे केला. आयुष्यातील क्षेत्र कोणते असू दे, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, कला क्रीडा किंवा सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा करता आली पाहिजे. ट्राय बट डोंट ट्राय. प्रयत्न करत राहा तुम्ही, तुम्हाला यश एक ना एक दिवस जरूर मिळेल. जरूर हा खेळ खूपच कठीण होता, परंतु प्रयत्न तिथे भरपूर केले. बघितलं की बॅकअप देखील 2 बॅकअप करेल मडबे आला ऑन साईड. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार 22 वर हा खेळाडू. एज लागले, बॉल चालला पाठीमागे, नॉर्मल आउटसाइड एज होती, अगदी बॉल चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं, परंतु बॉल निघून गेलाय. पंचांनी निर्णय आम्हाला जरूर ते कळवतील. पहिली पट्टी जी तिथे हायलाइट आहे डार्क मध्ये, योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत येईल. आपण थोडं लाईव्ह टेलिकास्ट देखील इथे सपोर्ट जरूर घेणार आहोत. जी डार्क लाईन आहे ती खरं तर लाईन आहे, ऑदरच्या लाईन आहे. इथे समोर आपण डेली अकॅडमीचा सराव सुरू असतो. करू नका रे, ऐक रे. चाचपणी ऑनलाईन देखील आपण सुरू ठेवली आहे. पंच आम्हाला सांगतील. यस पंच 3ऱ्या अंपायरकडे रेफर केले. सध्या तपासणी तिथे सुरू असताना पाणी हवंय. 12वे खेळाडू पाणी घेऊन जात मैदानामध्ये, तोपर्यंत डिसिजन पेंडिंग. तेवढ्याच वेळात योग्य निर्णय न्याय देण्याचं कार्य आमची कमिटी तुम्हाला करेल. परंतु नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन, यापुढचे 2 संघ उसरले संघाचे कॅप्टन आणि मोठी सुई संघाचे कॅप्टन दोन रन मिळतील या बॉलवर. सुरक्षितरित्या हा चेंडू अडवला गेले. 2 धावा मिळतील टीम गावठाणला आणि त्यासोबत करण मडवीला देखील. दोन रन पंच. 3.2 चेंडूचा खेळ, माफ करा 2.2 चेंडूचा खेळ संपला. संघ पोहोचला 37 वर. करण मडवी आणि अंकुश टकले वेल सेट आहेत. दोन्ही खेळाडू सलामीला गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच आम्हाला करत असताना असून एक अतिरिक्त धाव. दादरपाडा संघ एक चांगला खेळ संघ तो देखील आहे. चांगली बॅटिंगला तिकडे देखील आहे. त्यामुळे एक लॉंग क्रिकेट कसं खेळायचं, अंतिम बॉल पर्यंत कसं राहायचं याचा प्रयत्न करण मडवी करतीलच. पण किती टार्गेट देण्यामध्ये सक्षम राहील सतीश मोती गावदे गावठाण.
फटका चांगला आहे, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे पण सांगतायत या बॉलवर रन मिळतील 6. मागील बॉलवर राहिलेलं जे अर्धवट कार्य होतं ते या बॉलवर पूर्ण केले करण मडवीनं. धावा खूप झपाट्याने पुढे चाललेत. जेव्हा जेव्हा थोडी लेन पाठीमागे राहिली तेव्हा तेव्हा त्याच्यावर आक्रमण झाले. जेव्हा जेव्हा यॉर्करचे चेंडू आले तेव्हा तेव्हा सिंगल डबल पुढे 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 चालत ठेवल्या. क्या बॅटिंग आहे ना, वेल सेट फलंदाजी कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे करण मडवी. आणि एखादा खेळाडू किती फॉर्म मध्ये असतो, प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याची क्षमता राखणारा खेळाडू, डोक्याने शांत परंतु शरीराने आक्रमक असा खेळाडू मैदानामध्ये आपली आगीवेगळी छाप सध्या सोडत असताना नुकताच षटकार ठोकलाय. स्विचर साठी गेला होता परंतु अपील तिथे झाली. बॅट फर्स्ट दॅन पॅड हेल्प्स पण सांगत असताना धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 44. अजूनही जवळपास 8 षटकांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहेत. खूप वेगवान ही धावसंख्या राहिली आहे गावठाण टीमच्या दृष्टिकोनातून. सुंदर फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. हा फटका फक्त दिशा दिली, पुश केलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. कव्हर ड्राईव्हचा फटका 1 रन पूर्ण केली आणि दुसरी देखील. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये हे दोन खेळाडू नेहमी सक्षम असतात कारण त्यांचे फिजिकल फिटनेस, त्यांची बॉडी लँग्वेज. पहिली धाव खूप गतीने घेतात जेणेकरून दुसरी धावेसाठी हाफ चान्स मिळाली तर लगेचच ती चोरता येईल यासाठी नेहमी दोन्ही खेळाडू सक्षम असताना आम्ही बघितले आणि आता देखील तेच केलंय. हा फुल टॉस बॉल होता परंतु एलिव्हेशन इतकं चांगलं नव्हतं. गॅप मोठी आहे, चेस झाला नाहीये बस तिथे फिल्डरला आणि या खात्यामध्ये जोडला जाते 4 धावा. करणच्या संघाची धावसंख्येचं टोटल आपण बघूया. 3 ओव्हर संपल्याचा इशारा पंचाने आम्हाला दिलाय आणि अर्धशतक सांघिक अर्धशतक इथे पूर्ण झालंय गावठाण संघाचं. करण मडवीची वैयक्तिक खेळ बघूया आपण. करण आतापर्यंत 3 षटकार आणि 3 चौकारच्या मदतीनं 12 बॉल मध्ये 36 धावा त्यांनी केलेत आणि अंकुश ठकरेनं 6 चेंडू मध्ये आतापर्यंत जवळपास 12 धावा त्यांनीही आपल्या संघासाठी केले. अशी चांगली पार्टनरशिप, अर्धशतकीय खेळची पार्टनरशिप. अंतिम षटक आता शिल्लक राहिल्या. शेवटचे 6 बॉल फेकले जातील. प्रयत्न दादर पाडाई करेल की इथून कमीत कमी धावा खर्च करण्याचा, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न कारण दोन्ही खेळाडू प्लस पॉइंट सोबत सध्या गावठाण संघ पुढे चालला. ऑलरेडी दोन्ही खेळाडू यशस्वी ठरलेत ज्यांनी 50 धावा पहिल्या 18 बॉल मध्ये एकवटलेत आणि आता उर्वरित जे 6 बॉल आहेत त्यामध्ये हे दोन्ही खेळाडू सुरक्षित आहेत. सलामीने आलेली जोडी सुरक्षित, हे त्यांचा सध्याचा प्लस पॉइंट आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ टॉस साठी या लगेच. संघ नाईक आम्ही आमंत्रित करू आपल्याला. पुढचा सामना असेल 4था सामना उसरले आणि मोठी सुई यांच्यामध्ये. अंतिम षटकाने ते फेकण्याची जबाबदारी विवेकच्या खांद्यावर दिली. अंकुश रायकरेंकडे आहेत. खूप शॉर्ट लेंथ होती, भरपूर गती देखील या बॉल मध्ये कमी होती. बॅटच्या टो इन हा चेंडू लागला याचा अर्थ खूप जलद, खूप लवकर हा फटका त्यांनी तिथे खेळा. याच कारणास्तव हा डॉट बॉल. विवेक कासुकर हा अंतिम षटक हाताळतोय. सध्या पहिला डॉट बॉल फेकण्यामध्ये यश त्याला मिळालं. लेन थोडी पुढे ठेवली, आक्रमक होण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु लॉंग ऑफ कडे चेंडू घरंगळ चालला. 1 रन इथे मिळेल. करणला सायकर एंड कडे आणणं हा योग्य युक्तिवाद इथे लढवला अंकुशला. अंतिम 4 चेंडू स्वतः करण स्वतःकडे ठेवले यात मात्र शंका नाहीये. थोडासा अंदाज हवेचा बांधला गेलाय की ज्या एंड करण सध्या फलंदाजी करतोय हा त्याच्यासाठी अनुकूल ठरू शकतो वाऱ्याच्या दृष्टिकोनातून.
51 वर सध्या संघ पोहोचला. प्लीज डोंट वेस्ट टाइम, जास्त वेळ खर्च करू नका. बॉल तयार झाले. पुन्हा एकदा विवेक करण साठी हा फटका चांगला, परंतु फिल्डरला भेटता आला नाही. यावेळेस एक रन कॉम्प्लीट झाले. दुसरी साठी योग्य एंडला थ्रो, परंतु चुकीचा. स्टम्प्स पासून थोडा वाईट हा थ्रो आलाय आणि त्यासोबत स्लो ऑन द स्टम्प्स. चला आपण सराव सत्रामध्ये आपण बॅटिंगचा सराव करतो, बॉलिंगचा सराव करतो, परंतु फार कमी मोजकेच खेळाडू असतात जे झेलचा सराव करतात, जे थ्रोचा सराव करतात. ऑन द स्टम्प्स थ्रो इम्पॉर्टंट असतो. एखाद्या फलंदाजाला नॉन एंड वर थांबवण्यासाठी ज्याची गरजच होती नुकता ऑन द स्टम्प येणं आणि तो रॉकेट थ्रो येणं, ते झालं नाहीये. कारण स्ट्रायकर एंडकडे राहण्याचा परिणाम किती प्रॉपर शॉट आहे, क्रिकेटिंग शॉट, टायमिंगला महत्व देतो हा खेळाडू आणि आपल्या योग्य बॉटमॅनचा तेवढा चांगला वापर करत असताना ठोकलाय हा षटकार. 59 धावसंख्या फलकावर आपण बघतो. करण मडवीचे वैयक्तिक 44वर जाऊन पोहोचलाय. अर्धशतक ठोकण्याची संधी करण मडवीकडे, कारण नुकता सागरपाडीचा अर्धवट राहिला आणि हा फटका सजलाय जरूर. उंची तर फार, लांबी देखील चांगली. वन बाउन्स बॉल निघून गेलाय पलीकडे. रन मिळती 4, वैयक्तिक झाले त्याच्या 48 आणि सांघिक झाले 63. शेवटचा बॉल आहे. जसजसे सामने पुढे पुढे चालले तस धावा वाढत चाललेत. हाय स्कोर मोडकरीच काढलाय इथे गावठाण संघानं. करणला त्याचं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 2 रन पाहिजेत. फटका हा देखील चांगला आहे, परंतु इथे कर्रा फिल्डिंग झेल सुटलाय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या दिशेनं आणि इथे चौकार घोषित केलाय. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. करण मडवीचं अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं आलेला खेळाडू आणि आज या फायनली जय हनुमान चषकामध्ये पहिला अर्धशतक ज्याच्या नावी राहिलं ते नाव आहे करण मडवी. फलंदाजीची गुणवत्ता कशा पद्धतीने पेश करेल दादर पाडाई, कारण नॉट आउट ही खूप मोठी पार्टनरशिप मैदानामध्ये भागीदारी बघायला मिळाली. ऐकूया द्वितीय सत्रामध्ये राहुलजी शिरसाट यांचा एक चांगला भारवरचा आवाज. थँक्यू. वैभव भोपी सरांचा आवाज तुम्ही ऐकला. अगोदरच्या इनिंग मध्ये टीमची धावसंख्या आपण पाहिली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 67 रन झाले आणि 68 रनचं टार्गेट आहे. चला टीम गावठाण टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि दादरपाडा संघ आपण आपले सलामीवर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अडुसष्ट रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दादरपाडा गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारा खेळाडू निमिष मोहिते आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर प्रीतम भोईर ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे विजय संपादन करण्यासाठी दादरपाडा टीमला.
सलामीवीर बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 बॉल मध्ये 68 धावा पूर्ण करायच्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावण्याचा विक्रम करण मडवीच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक 1 साठी गोलंदाजीच्या मार्कवर आकाश टकले आपल्याला पाहायला मिळतील. तर भूषण दामापूरकर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं. 24 बॉल मध्ये 68 धावा पूर्ण करायच्या सामना जिंकण्यासाठी दादरपाडा या टीमला. 24 बॉल मध्ये 68 धावा रोखायच्या विजय संपादन करण्यासाठी गावठाण टीमला. दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांसमोर खेळले, परंतु आज पुन्हा एकदा जनमान चषक 2024च्या माध्यमातून एकमेकांसमोर फाईट करताना पाहायला मिळतात. पहिला बॉल फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर होतं. चेंडू चाललाय सरळ 4 रनसाठी. ओव्हर द रोप हा चौकार आणि या चौकाराने स्कोरबोर्ड ओपन झालंय टीम दादरपाडा या टीमचं. दोन्ही संघ उरण तालुक्यातील आहेत आणि दोन्ही संघ एक विजयाचं स्वप्न घेऊन उतरले या मॅच मध्ये. प्रीतमच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तुमची सुरुवात चांगली असेल तर तुमचा शेवट देखील तेवढाच चांगला होतो. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. पहिला बॉल थोडासा जलद गतीचा होता, परंतु या मोमेंटला हा बॉल रिलीज करत असताना कुठेतरी थोडासा धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला गेला. डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 धावा स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. बॉटमहॅनचा चांगला वापर केला. कल्पकता भरलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. तोपर्यंत ओव्हर द रोप सलग दुसरा चौकार प्रीतमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चौकार आतापर्यंत आले. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. या अगोदरच्या बॉलवर ज्या प्रकारे स्ट्रोक केला तसाच परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 12 रन टीम दादरपाडा टीमच्या स्कोरबोर्ड वर पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर लॉंग ऑफच्या दिशेने देखील एक फिल्डर तैनात आहे. डीप मिड विकेटला देखील एक फिल्डर तैनात आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. प्रीतम भोईरच्या बॅटमधून येतोय. लॉंग अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच फटक्यांची गरज आहे सध्याच्या घडीला दादरपाडा या टीमला आणि ते फटके या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराला टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. दुपारचं सत्र तळपतं ऊन आणि या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. या सेकंड इनिंग मधील पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवातीला चौकार आला, त्यानंतर निर्धाव स्वरूपाचा बॉल आला. असं वाटलं होतं की कमीत कमी रन खर्च केला जातील, परंतु कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय. फक्त दिशा दिली. लाजवाब ड्राईव्ह पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड ही चेंडूवर होते आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 22 रन 22 लॉस ऑफ 0 विकेट. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 22 रन
येणारे 18 बॉल आणि 46 रनची गरज अजूनही आहे. सुरुवातीला स्ट्राईक पासून वंचित राहिला बॅट्समन निमिष मोहिते, परंतु त्यानंतर स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर आकाश यांचा पहिला बॉल, कोलर पद्धतीचा हा बॉल, एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सेकंड रन साठी कॉल फेकी थोडीशी गचाळ राहिली, परंतु बॅकअप साठी फिल्डर ओमकार त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. अजूनही 44 धावा पूर्ण करायच्या येणाऱ्या 17 बॉल मध्ये 44 रन. एक कडा संघर्ष मात्र जरूर करावा लागेल या मॅच मध्ये दोन्ही टीमला विजय संपादन करण्यासाठी. या बॉलवर देखील फक्त दिशा दिली, एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते, कारण चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे आकाश टाकले यांच्याकडे. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना गती परिवर्तन, कधी धीम्या गतीने बॉल रिलीज केले जातात तर कधी जलद गतीने रिलीज केले जातात. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना सातत्याने टप्पा बदलवला जातोय. कधी खोलवर पद्धतीचे बॉल चेंडू तर कधी उसी घेणारे चेंडू देखील रिलीज केले जात आहेत. या बॉलवर फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, टायमिंग बेमिसाल, चेंडू चाललाय 6 रन साठी. प्रीतमच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार फटका, हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतच फक्त आक्रमकता आणि आक्रमकताच पाहायला मिळाली प्रीतम भोईरच्या माध्यमातून. पण 31 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉक केलाय, 2 फिल्डरला भेदून चेंडू चाललाय. 1 बाउन्स, 4 रन साठी हा चौकार, आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन आपल्याला पाहायला मिळतात. झी क्रिक च्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईल वर, मेगा स्क्रीन टीव्ही वर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा मी जय हनुमान क्रिकेट संघाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. जय हनुमान चषक 2024 आजच्या या पहिल्या दिवसामध्ये मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न पंचांकडे, स्ट्रॉंग अपील झाले आणि या मोमेंटला LBW बॅट्समन बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम भोईर स्वतःवर थोडासा नाराज आहे. भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये टीम दादरपाडा या टीमला, परंतु एक चांगली सुरुवात करून दिली या बॅट्समनने टीम दादरपाडा या टीमला. नेक्स्ट बॅट्समन वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते विवेक कासूकर. हा बॉल देखील लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन, 35. येणारे 12 बॉल आणि अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. 33 रन, येणारे 12 बॉल आणि 33 रन. तर नेक्स्ट मॅच उसरणे टीमचे कॅप्टन आणि मोठी जोई टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 12 बॉल मध्ये 33 धावा आतापर्यंत पूर्ण करायच्या आहेत. स्पेल नंबर 3 आणि अंकुश टकले आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या मार्कवर. एक नामवंत अष्टपैलू खेळाडू उरण तालुक्यामधील.
चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे. कधी लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक पद्धतीचे बॉल देखील रिलीज केले जातात या बॉलरच्या माध्यमातून. सलग वेग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका गावठाण टीम. आणि उसरली टीमचे कॅप्टन आणि मोठीजोड टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी या. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. ज्या स्विच हिटने निमिषला केले सुपर हिट. हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा एक नवचैतन्य गाठले टीम दादरपाडा या टीमने. 11 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. येणारे 11 चेंडू 29 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. धीम्या गतीचा हा बॉल या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समन निमिष या ठिकाणी मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. येणारे 10 बॉल आणि 29 रनची गरज. तर उसरली टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. मोठीजी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. न्यू बॅट्समन श्रीनिवास. जर षटकार लगावला तर सतीशजी केनी साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील जाहीर झाले बॅट्समन साठी. टीमचे आधारस्तंभ आहेत सतीशजी केनी. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. 10 बॉल मध्ये अजूनही 28 रनची गरज. जर या ओव्हर मध्ये 2 षटकार आले तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील सध्याच्या घडीला बदलवली. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झेलची संधी होती परंतु फिल्डर थोडासा दूरवर होता. एकच धाव मात्र कंप्लीट होते. 9 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 27 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला इनसाइड एज आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. महत्वाचे 2 विकेट प्राप्त केले अंकुश टकलेने आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा निर्धार त्याने घेतलाय आपल्या भेदक गोलंदाजी. तर यश पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जर षटकार लगावला तर सतीशजी केनी साहेब यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट केलाय यश पाटीलने हा स्विच हिट केला परंतु सध्याच्या घडीला यश पाटीलला विजयाचं यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी अफलातून फटका पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि रन पूर्ण करायचे आहेत. 7 चेंडू आणि 23 रन. हा बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर दबाव वाढला जाईल गावठाण टीमचा.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली. ओव्हर कंप्लीट होते. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि रन पूर्ण करायचे आहेत ते म्हणजे 23 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला धावा चेस करायच्या आहेत. टीम दादरपाडा संघ तर स्पेल नंबर 4 आणि शेवटच्या ओव्हरसाठी संचित टकलेला इन्व्हाइट केले. यंगस्टर खेळाडू आहे आणि सातत्याने गावठाण टीमच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली जाते. त्यामध्ये करण मडवीला देखील संधी मिळाली. त्याने संधीचं सोनं केलं. अनेक यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतात. ओमकार, आयुष, जीत, निसर्ग असे यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि आता मात्र 19 रनची गरज आहे. चला टॉस साठी याचे मोठी जोडी टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उसरणे टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज सज्ज होते. या बॉलवर देखील फक्त दिशा दिली. लाजवाब सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये आता मात्र 15 रनची गरज. श्रीनिवासने मात्र सलग 2 चौकार लगावलेत आणि या मॅच मध्ये हार मानण्यासाठी आम्ही तयार नाही अशी भूमिका तो प्रतिस्पर्धी टीमला दाखवतोय. विजय प्राप्त आम्हाला करायचा आहे. लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सेकंड रन घेत असताना बॅट्समन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. येणारे 3 बॉल आणि 14 रन. हा बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. कंपल्सरी चेसिंग येणारे 3 बॉल आणि 14 रनची गरज. या बॉलवर दिगीट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सामन्याचे चित्र बदलून गेलं. येणारे 2 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. जर या दोन्ही बॉलवर 2 षटकार आले तर आज श्रीनिवासचं नाव या मैदानामध्ये वर्चस्वामध्ये 365 दिवस राहील. एक नवीन विक्रम त्याच्या नावावर होईल या स्पर्धेमध्ये. या बॉलवर समोरच्या दिशेने जर जरूर हा स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय. अंकुश टकले त्या ठिकाणी तैनात होते. त्यांच्या माध्यमातून टिपला हा झेल. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर निदर्शन मध्ये पाहायला मिळते.
आणि आता मात्र समीकरण बदललंय. एक बॉल आणि आता मात्र 12 रन. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. आपण बऱ्याच वेळा पाहिले क्रिकेटमध्ये एक बॉल मध्ये 6 रन होतात, परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. बॅट्समन चेतन एखादा अवंतर बॉल आणि त्यावर जर षटकार आला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. एक बॉल आणि 11 रन. फटका चांगला आहे. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आडलक टीम दादरपाडा आपण देखील चांगला खेळ केला, त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. आणि या सामन्याचा हिरो या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने पहिलं अर्धशतक झळकावलं, 16 बॉल मध्ये 52 धावांची